ममता बॅनर्जींच्या टीएमसी मध्ये मोठी फूट पडलेली आहे। विधानसभा अध्यक्षांनी फुटलेल्या गटाला मंजुरी दिलेली आहे। ही आत्ताची यामधली एक अत्यंत मोठी डेव्हलपमेंट आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक सविस्तर माहिती देतील। सोमेश, नक्की काय घडलेलं आहे? नक्की किती जण फुटलेले आहेत टीएमसी मधनं? कोण म्होरके आहे त्यांचा? ऋतुव्रत बॅनर्जी हे सध्या या संपूर्ण टीएमसीतून वेगळ्या निघालेल्या गटाचं नेतृत्व करतात आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे। विधानसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिली, याचा अर्थ हा गट वेगळा निघालेला आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की 10व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार 2/3 गटाला दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं, विलिनीकरण करून घ्यावं लागतं, स्वतंत्र गट म्हणून राहता येत नाही। आता त्यामुळे इथे सर्वाधिक शक्यता ही निर्माण झाली आहे की ऋतुव्रत बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षातच आपण असल्याचा एक प्रकारे दावा करून हा वेगळा गट घेऊन स्वतःला विरोधी पक्षनेतेपद मिळवून घेतलंय असं दिसतंय। ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत महाराष्ट्रात घडलं होतं, त्याच पद्धतीने ऋतुव्रत बॅनर्जी यांनी देखील पक्ष न सोडता पक्षाचं नेतृत्व म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेलं आहे संख्याबळाच्या आधारे असं दिसतंय। बरं सोमेश, अर्थातच पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तृणमूल काँग्रेसची पिछेहाट झाली, ममता बॅनर्जींचा पराभव झाला, परंतु त्या सुमारास कधी अशा पद्धतीने इतकी मोठी फूट पडेल टीएमसी मध्ये अशी काही लक्षणं दिसलेली होती का? का हे अत्यंत अचानक झालेलं आहे आता? या संपूर्ण पार्श्वभूमीवरती मूलभूत या फुटीला कारणीभूत ठरलेला आहे ते म्हणजे ज्यांची निवड स्वपनदेव चटर्जी म्हणून ज्यांची निवड ही स्वतः ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षनेतेपदी केली, त्या चटर्जींच्या निवडीला या सगळ्यांचा विरोध होता। ऋतुव्रत बॅनर्जी यांनी एक आपल्या नेतृत्वामध्ये हा आमदारांचा गट वेगळा तयार केलेला आहे, परंतु ते तो गट घेऊन पक्षातून बाहेर पडलेत असं दिसत नाही। त्यांनी पक्षातच राहून पक्षच क्लेम करणं किंवा पक्षाचंच नेतृत्व स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करणं अशा दिशेने सध्या टीएमसीतील या सर्व वेगळ्या निघालेल्या आमदारांची वाटचाल दिसते। त्यामुळे ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात अभिषेक बॅनर्जी असतील, ममता बॅनर्जी जोपर्यंत सत्तेवर होत्या तोपर्यंत त्यांच्या कार्यकाळात सर्व आमदार एकत्र राहिले, परंतु ज्या क्षणी ममता बॅनर्जी सत्तेवरून गेलेल्या त्यानंतर लगेचच तृणमूलमध्ये ही उभी फूट पडल्याचं आपल्याला दिसतं। सोमेश, विधानसभा अध्यक्षांनी या फुटलेल्या गटाला मंजुरी दिलेली आणि त्याचबरोबर ऋतुव्रत बॅनर्जी आता याचा अर्थ विरोधी पक्ष नेते आहेत असं सुद्धा याला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। ममता बॅनर्जींचा पराभव, त्याच्यानंतर आलेलं भाजपचं सरकार, या पार्श्वभूमीवरती विधानसभा अध्यक्षांची मंजुरी याच्याकडे तुम्ही कसं बघता? याच्यावरनं दोषारोपांचं एक नाट्य पाहायला मिळणार आहे का? निश्चितच, कारण विधानसभा अध्यक्षांना देखील 10व्या अनुसूचीप्रमाणे 2/3 असू दे किंवा त्यापेक्षा जास्तीचे आमदार जरी वेगळे निघाले तरी त्यांच्या वेगळ्या गटाला मान्यता देता येत नाही। त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला गट जो दुसऱ्या पक्षामध्ये विलीन करून घ्यावा लागतो। त्यासाठीची अट किमान 2/3 आमदार तरी असले पाहिजेत, खासदार तरी असले पाहिजेत ही आहे। आता इथे जी घडामोड घडली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की ऋतुव्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपद त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे देण्यात आलेलं दिसतंय। याचा अर्थ अजूनपर्यंत ऋतुव्रत बॅनर्जी यांनी वेगळा गट म्हणून स्वतः तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत असं दिसत नाहीये। तर त्यामुळे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालं की आम्हीच शिवसेना आहोत, आम्हीच राष्ट्रवादी आहोत, तसं ऋतुव्रत बॅनर्जी आम्हीच तृणमूल आहोत असं म्हणू शकतील भविष्यात। बरं ठीक आहे, धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल आणि या संदर्भातले अपडेट घेत राहू।